सो हॅलो गायस, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच शुक्रवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं आणि मी स्वतःहून पण ठरवलं होतं की मी घालणार आहे रेड. सो येस, मी त्याने कंबाईन केलं आहे व्हाईट बरोबर. सो व्हाईट आणि रेड, क्योंकि इश्क का रंग सफ़ेद है. सो यस, सफ़ेद और लाल मुझे बहुत पसंद, मतलब ये कॉम्बिनेशन मुझे बेसिकली बहुत पसंद है पहनने के लिए. कारण कसं असतं ते कॉन्ट्रास्ट पण असतं आणि त्याचा लुक खूप छान येतो एकमेकांच्या कॉन्ट्रास्टमध्ये. सो मला ते कॉम्बिनेशन फारच आवडतं. जेव्हा मी आज जात होती तेव्हा मी आज विचार करत जात होती की काश मला माझी मॉडरेटर म्हणून मिळेल, काश मला मिळेल. मी प्रे करत जात होती. पण मी मनात हे पण म्हणत होती की ठीक आहे, जरी नाही मिळालं तरी ठीक आहे, पण ती लांब नको असू दे. तिचं जे काय आहे कॉलेज वगैरे ते लांब नको असू दे, एवढं मी प्रे करत होती. बट येस, तसंच झालं. जवळचंच कॉलेज मिळालं मला आणि इथे थोडंसं ते कबुतरांचं जे चालू होतं खाणं पिणं ते बघत मला खूप खुशी झाली. ते बघून मी खूप मला बरं वाटलं. ते बघा, ती सगळी लाईन आहे ना त्यांनी टाकली आहे ती तिकडे, आणि मला मजा येते खूप बघायला कसे ते एकत्र येऊन खातात. ऑफकोर्स ते हार्मफुल असतात कबूतर, जे मी दरवेळेला बोलते, पण येस ते मजा येते बघायला, मजा येते. बरं वाटतं की ते सगळे एकत्र येतात आणि ते असे उडतात ना मध्ये, तर खूप छान वाटतात ते. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आज मला जायचं होतं मॉडरेटरकडे. त्याच माझ्या डोक्यात चालू होतं की आज मॉडरेटरकडे जाऊया. आणि एका साईडला असं पण होतं की काय यार, मॉडरेटरनी आजच बोलवायला पाहिजे आणि सेलिब्रेशन पण करायचं आहे. सेलिब्रेशन म्हणजे स्वतःचं सेलिब्रेशन, नॉट इन द सेन्स की सगळ्यांबरोबर, पण स्वतःचं सेलिब्रेशन पण व्हायला पाहिजे की आज व्हॅलेंटाईन डे असेल, स्वतःला खुश करायचं यार, बस. मजा येते, स्वतःला खुश करा, स्वतःसाठी गिफ्ट घ्या, बरं वाटतं. आणि कसं काय झंझट नाही, लफडी नाही, म्हणजे आपण आपल्यासाठी करतो, किती बरं वाटतं यार. खूप मनाला शांती पण मिळते की आपण ह्या स्टेजवर आहोत की आपण आपल्यासाठी चांगलं काहीतरी घेऊ शकतो, काहीतरी करू शकतो. त्याच्यासारखा आनंद नाही यार, खरोखर. आणि हे जरा मी आजूबाजूचं वातावरण शूटिंग करत मी निघालेली आहे. एका साईडनी मी शोधत पण होती गुलाब वगैरे दिसते का, तो मस्तपैकी झोपला होता. सो मला ते शूट करावं असं वाटलं आणि ते मी शूट करत निघालेली आहे पुढे. सो हे मी कंबाईन केलं आहे, मीच कॉम्बिनेशन केलेलं आहे. ते पर्पल कलरचे जे फ्लावर्स होते छोटे छोटे, त्याच्याबरोबर हे कंबाईन केलं. सो येस, तिला मी हे कंबाईन करून द्यायला सांगितलं आणि मला हे खूप आवडलेलं. सो मी म्हटलं की त्याला काही कागद वगैरे नका घालू, ते जसं आहे तसं मला दे. आत्तासुद्धा मी हे प्रिझर्व करणार आहे आणि मी हे कुठेच टाकून देणार नाही आहे. सो दिस विल गो ॲज अ मेमरी फॉर सेल्फ लव, फ्रॉम मी टू मी. त्यानंतर इकडे मी निघाली आहे माझ्या मॉडरेटरकडे जाण्यासाठी. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, मी ॲटलिस्ट एक पेपर तरी चेक केलेला. तिकडे आलेले दोघांनी एकही पेपर चेक नाही करावा. मी म्हणजे असं ह्याच्यामध्ये होती की सगळे यार 5-5 पेपर चेक करून येतील, मी तशी जाईन. पण यार आश्चर्याची गोष्ट तीच आहे की यार कोणीच चेक करून आलं नव्हतं. आणि प्लस 2च आले होते, म्हणजे एक मी होती आणि अजून एक मॅडम होत्या, आम्ही दोघंच होतो. पण शी वॉज काइंड इनफ, शी वॉज अ गुड वन, शी वॉज अ गुड मॉडरेटर आय फील. म्हणजे जेवढं मी बोलली त्याच्यावरून. रिक्षामध्ये बसून मी तिथेच जात होती आणि सगळे नजारे दिसले, थोड्या जुन्या वगैरे आठवणी आल्या डोक्यात. पण आय नो मोर आय एम टिअरी आईड बिकॉज आय थिंक आय हील्ड आउट ऑफ दॅट. मला असं वाटतं की मी हील झाली आहे. तर मला आता तिकडे बघूनसुद्धा आता काही वाटत नाही. म्हणजे जे माझे ओल्ड मेमरीज आहेत तिकडचे, मला काहीच वाटत नाही बिकॉज आय नॅचरली हील्ड. म्हणजे आता मला असं फरक पडत नाही असं नाही म्हणणार. एक स्पेसिफिक आधी लोकेशन आठवतात, काही घरं आठवतात, आजूबाजूचे दुकानं आठवतात. बट इट डझंट मेक मी क्रीम or it doesn't make me uncomfortable anymore. It makes me feel okay, this was my life earlier. So, and I'm very happy to be at the place I am right now.
इट इज ऑल अबाउट इट. म्हणजे ना हे सगळं हिलिंगचा प्रकार आहे. आणि इफ दिस इज नॉट मॅजिक आय डोंट थिंक एनीबडी शुड बिलीव्ह इन मॅजिक. कारण मला असं वाटतं की मॅजिक हे सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आणि हे बघा, ही आमची एक खूपच छान मिस आहे, माझी कलिग आहे. आणि त्यांचं सेलिब्रेशन झालं आहे तिकडे. खूप चांगलं डिझर्विंग सेलिब्रेशन झालं. कारण त्या नेहमी प्रेमाबद्दल बोलत असतात, नेहमी हार्टबद्दल बोलत असतात, दिलबद्दल बोलत असतात. सो दॅट इज व्हेरी वेल डिझर्वड. सो मला खूप आनंद झाला ते त्यांचं सेलिब्रेट झालं तर. आणि त्याच्यानंतर मी निघाली आहे ट्रेनमध्ये. सो इथे तुम्हाला दिसतं आहे कळवा स्टेशन. वेरी स्पेशल फॉर मी इंडीड, क्योंकि कड़वा के आगे ठाना है और ठाना के आगे कड़वा है. तो कड़वा के आगे सीट मिलती है, इसीलिए कड़वा बहुत स्पेशल है. ओके, एनिवेज, सो ही माझी रिटर्न जर्नी आहे कॉलेजमधून येताना. आज आमच्या मॅडमना आमच्यावर खूप म्हणजे असं दया आली, माया आली, काय जे काय आलं असेल. पण आम्हाला 5 वाजता सोडलेलं. 5 नाही 5:30ला सोडलं आम्हाला, लवकर सोडलं आज. सो आम्ही सगळेच लवकर निघालो. उद्या परत आता आम्हाला जायचं आहे. त्यानंतर मी डोंबिवली स्टेशनला उतरली आणि तिकडे उतरून ना स्वामीनारायण मंदिर मला तिथून दिसत होतं. सो ते जरा मी शूट करत होती त्या गॅपमधून. आणि आहे मी कट्टर डोंबिवलीकर. सो मी काय करणार, मी पहिला जाणार फडके रोडला. कारण मी कॉलेजमध्ये असताना फडके रोड इतका क्लोजली बघितला आहे व्हॅलेंटाईन्स डेजच्या दिवशी. पण त्या मनाने काहीच गर्दी नाही आहे, काही लोक नाही आहे. कारण आम्ही जेव्हा यंग होतो तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे किंवा तुम्ही म्हणाल की बाकीचे सण काय कसे, फ्रेंडशिप डे, तर तुम्ही उभा कुठे राहाल तुम्ही फडके रोडला. सो मी बघायला गेलेली की आज व्हॅलेंटाईन्सचं काय धूम आहे फडके रोडला. सो हे थोडंफार मी ह्याच्यासाठी शूट करते की माझं जे क्युरियस माइंड आहे दॅट टोल्ड मी की यू हॅव टू बी देअर इफ यू आर हिअर यू कॅन. आणि मी आज वॉक करत गेली आहे घरी डोंबिवली स्टेशनवरून की नाही आज वॉकिंग करूया. थोडंफार एसेन्शियल काय काय मिळालं मला जे मी घेतलं इकडे. आणि येस, आजचा दिवस माझा खूपच छान गेला. म्हणजे मला असं काही चुकल्यासारखं वाटलं नाही. सो आय वॉज व्हेरी ग्लॅड की मी जे मीन्स वेअर आय एम ॲट लाईफ टुडे, आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट की येस आय मेड इट थ्रू एव्हरीथिंग. आणि खूप मजा आली. त्यानंतर आता उद्या आहे सजा आहे थोडी. आणि मॉडरेटर माझी खूप चांगली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण आपण सुद्धा गोष्टी लूज सोडून चालणार नाही. कारण काय होईल, वन्स वी डोंट टेक थिंग्स सीरियसली वी लूज द फोकस ऑफ इट. तो सीरियस तो लेना है लेकिन एन्जॉय भी करना है. सो दोनों भी अपने को करना है. हे तुम्ही साधारण बघू शकता फडके रोड जवळचा नजारा आहे हा जो मी तुम्हाला दाखवते. सो ॲज आय एम वॉकिंग टुवर्ड्स माय ठाकुर्ली, म्हणजे ठाकुर्ली इथे पण फुलं दिसून गेली मला. आता मी काय करू, सो मला दिसतात फुलं. आणि ॲज आय एम वॉकिंग टुवर्ड्स ठाकुर्ली मला हे सगळं दिसतं आहे तिकडे. आणि मला एक त्याच्यामध्ये मी 1-2 चिटरू गोष्टी पण घेतल्या काय म्हणजे सपोज सोप बॉक्स आहे किंवा तो गजरा असतो ना नकलीवाला गजरा 10 रुपयेवाला, तो नकलीवाला. आणि तो आधी माझ्याकडे होता तो वेगळ्या फुलांचा होता, तो मी आता मोगऱ्याचा घेतला. त्याच्यामध्ये पण पॅटर्न्स असतात भाई. कधीतरी दाखवीन, कधीतरी रिव्हील करेन. पण या यू गेट इट एव्हरीवेअर. बट येस, लक फॅक्टर पण एक आहे. मिळालं नाही मिळालं तर मग शोधत बसायला लागतं. आणि हे साधारण मी एका माझ्या कॉलिगनी सांगितलं होतं की क्लिप्स हवेत तिला, तर मी इथे क्लिप्स बघत होती. पण त्या बिचारीला जे हवेत ते इकडे नाहीच आहेत. आता मी काय नाही करू शकत. मी थोडंसं एक्सप्लोअर केलं पण नाही मिळालं. वन मोर थिंग, आज माझ्या त्याच कॉलिगनी मला आज एक पेन गिफ्ट केलं जे दिसायला पण पर्पल कलरमध्ये होतं, असं पर्पल कॉम्बिनेशनमध्ये. आणि ते लिहित पण पर्पल होतं. सो येस, अशा गोष्टी मला खूप आवडतात की आपलं कोणतरी विचार करून काहीतरी आणतं. ही बघा, हा बघितला तुम्ही स्टंटमॅन, हा स्टंटमॅन बघा. आणि तो वरती आहे आणि खाली बघा काय आहे.
खालून एक म्याव गेली आणि ती अशी वरती बघत बघत गेली. याला काय, हिला मला काय आहे ते माहिती नाही अजूनपर्यंत, पण मला ही गोष्ट बघायला खूप मजा येत होती. त्यानंतर एक तिकडून गेली, नंतर ही एक दुसरी आली. ही मला बघते, मी तिला बघते आणि मी माझं ॲक्च्युली सामान आहे ना ह्याच्यावर ठेवून जरा भरत होती. तर हिला वाटलं की माझ्याकडे खाऊ आहे, तर मी खाऊसाठी वर चढली, पण मी तिला म्हटलं बाबू माझ्याकडे खाऊ नाही आहे. शोधली आणि मग गेली बिचारी. मग काय करणार. आणि किती ब्युटिफुल आहे बघा ती. तिचे डोळे पण ऑरेंज होते, जशी तिचा ह्याचा कलर पण ऑरेंज होता. आणि जसं मी पुढे चालत गेली तसे एका रस्त्याच्या कडेला झाडाच्या खाली मला हे फूल मिळालं. सो मी विचार करत होती, येस दिस इज गिफ्ट फ्रॉम नेचर. आणि हा लाल चाफा आहे आणि हा खूप रेअर मिळतो. म्हणजे आमच्या इकडे 2 झाडं आहेत ठाकुर्लीमध्ये, पण हा मला खूप रेअर मिळतो. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग.